Hello dear students, myself Jagtap teacher from Swami Vivekananda Vidyaniketan, Vathar. Today we are going to learn subject maths of standard 4. इयत्ता 4चा गणित विषय आज आपण पाहणार आहोत. The name of lesson is 4-digit numbers. Chapter we are learning now 4-digit numbers and आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? 4-digit numbers in words and figures. In the previous chapter, we had already learned about 4-digit numbers, how to write and how to read. आपण मागच्या चॅप्टर मध्ये आपण 4-digit numbers या विषयावर आपण स्टडी केला होता आणि ते 4-digit numbers म्हणजे जे 4 अंकी संख्या आहेत त्या कशा प्रकारे वाचन करायचं त्यांचं कशा प्रकारे लिहायच्या हे आपण पाहिल्या होत्या. पेज नंबर 7 वर आपण त्या पाहिल्या होत्या बघा. पेज नंबर 7 वर तो स्टडी आपल्याला झाला होता. अँड टुडे वी आर लर्निंग द लेसन ऑफ पेज नंबर 8 and पेज नंबर 9. आज आपण पेज नंबर 8 आणि 9 या विषयावर या पेज नंबर 9 आणि 8 आपण स्टडी करायचा आहे. नंबर इन वर्ड्स अँड फिगर्स. 4-digit नंबर्स वर्ड्स आणि म्हणजे शब्दामध्ये आणि अंकामध्ये आपण लिहायचं कसं ते आपण आता पुन्हा एकदा रिव्हिजन करायचं आहे. त्याची जी एक्सरसाइज आहे सी एक्सरसाइज हे जे उजळणी आहे स्वाध्याय तो आपल्याला सोडवायचा आहे. एक्सरसाइज पेज नंबर 8 आणि 9 वरचा आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. आता इथे संख्या दिली आहे बघा. द फर्स्ट 4-digit number is given here in words and figures. बघा मी सांगते एकदा पुन्हा. What is the number is 4000 and 28. 28. The number is 4028. This is the spelling of 4, spelling of 1000 and spelling of 20 and spelling of 8. 4028 म्हणजे कसं आहे याचं रीडिंग कसं आहे 4000. 1000 मीन्स हजाराचं शतक सहस्राचं शतक सहस्राचं प्लेस. 4028 म्हणजे 4028 असं याचं रीडिंग आहे बघा. नंबर दिलेला आहे पुढे 4000. आता हजाराचा प्लेस आहे इन द प्लेस ऑफ 1000 वी हॅव टू राईट देअर नंबर 4. इथे मी लिहून दाखवते पुन्हा एकदा बघा. 1000 place, 100 place, tens place, unit place. These are the places of numbers. हे संख्येची घरे आहेत. आता 1000 आणि सुरुवातीला आपण काय करायचं आहे संख्या लिहायचं म्हटलं इथे सूचना दिलेली आहे. जेव्हा आपण 4-digit नंबर राईट करतो तेव्हा आधी जो नंबर आपण राईट करायचा असतो तो कोणत्या याच्यामध्ये राईट करायचा कोणत्या प्लेसमध्ये राईट करायचा 1000च्या प्लेसमध्ये राईट करायचा. फॉर एक्झाम्पल 4000 आहे तर 4000 म्हणजे 4000 आपण कुठल्या याच्यामध्ये येणार तो अंक आधी 1000च्या प्लेसवरती लिहिणार 4. We have to write 4 at the 1000 place. 4028 and 28 means 2-digit number will come here. This number is 28 is 2-digit number. आता या 100 place वरती काय दिलंय का there is no any figure given at the 100 place, so we will write here 0. आपण इथे काय द्यायचं आहे 0 राईट करायचं आहे कारण 100 place वरती कोणती संख्या दिलेली नाही. आणि त्याच्यानंतर काय दिलं आहे 28. 28 means at the
and at the tens place 2 will come there and 8 will come at the unit place. चार ही संख्या हजाराच्या स्थानात येणार आहे आणि इथे शतकाच्या स्थानामध्ये इथे काही कोणताही अंक दिलेला नाही किंवा कोणताही इथे संख्या सांगितलेली नाही आहे, त्यामुळे आपण इथे काय दिलेला 0 दिलेला आहे. त्याच्यानंतर 28 हा जो नंबर आहे तो 2 डिजिट आपल्याला रेफर्स करतो, त्यामुळे आपण काय करायचं आहे, टेन्स प्लेस वरती 2 लिहायचं आहे आणि युनिट प्लेस वरती 8 लिहायचं आहे. अशा प्रकारे 4028 असे याचं रीडिंग आहे. आता पुढे जे एक्सरसाइज आहे ते आपल्याला सोडवायचे आहे. एक्सरसाइज काय आहे बघा, राईट द गिवन नंबर्स इन फिगर्स. एक्सरसाइज नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं आहे, नंबर इन वर्ड्स. सम नंबर्स आर गिवन देअर इन वर्ड्स. काही नंबर्स आपल्याला शब्दामध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे प्लेसेस म्हणजे 1000च्या प्लेसवरती 100च्या प्लेसवरती असं प्लेसमध्ये आपल्याला फिगरमध्ये लिहायचे, अंकामध्ये लिहायचे आहे. बघा 4005 नंबर इज 4000 and 5. आता हा जो नंबर आहे तो कशा प्रकारे आपल्याला प्लेसवरती लिहायचा आहे, 1000 प्लेस, 100 प्लेस, 10 प्लेस, मिड प्लेस. काय लिहायचं आधी सुरुवातीला काय लिहायचं, 1000च्या प्लेसवरती जो नंबर आहे तो लिहायचा आहे. 4000 4 will come at the 1000 place and 5 means only unit place number is given there. फक्त एकक स्थानाचा जो अंक आहे तो इथे आपल्याला दाखवलेला आहे शब्दामध्ये आणि शतक स्थानच्या आणि दशक स्थानच्या स्थानामध्ये कोणताही अंक इथे दाखवलेला नाही, त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहोत, at the 100 place we will write here 0, also at the 10th place we will write here 0 and 5 जो आहे तो आपल्याला कुठे लिहायचा आहे, 5 we will write at unit place, at the unit place. unit place मध्ये आपण इथे हा 5 नंबर लिहिणार आहोत. how to write this number, 4005. असं रीडिंग कसं आहे बघा, वाचन 4005. 5 हे कशाचं रीडिंग आहे, युनिट प्लेस वरचं हे रीडिंग आहे. हा जो नंबर आहे तो युनिट प्लेसचा आहे म्हणून 4005. कारण इथे 100 प्लेस वरती 10 प्लेस वरती कोणताही अंक दिलेला नाही, म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, 0 घेतलेले आहे. 4005 असं याचं रीडिंग आहे. पुढचे जे आहे ते तुम्ही रिमेनिंग नंबर्स यू टू राईट इन फिगर्स बाय युअर ओन ॲट युअर होम. जे उरलेला अंक आहे हे आहेत संख्या, तर तुम्ही काय करायचे, अंकामध्ये घरी तुम्ही स्वतः लिहायच्या आहेत. सेकंड क्वेश्चन आता पुढचा बघा. काय करायचे आहे, जो दुसरा जो आहे पेज नंबर 9 वरचा जो दुसरा प्रश्न आहे, सेकंड क्वेश्चन फ्रॉम पेज नंबर 9. रीड द नंबर्स. हे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचं, त्यांचं वाचन करायचं आहे. कशा प्रकारे, आता मी सांगितलं अशा प्रकारेच वाचन करायचं आहे. फर्स्ट नंबर इज काय दिलेला आहे, 1001 असं आहे, 1001. कसं याचं वाचन आहे, वाचन कसं करायचं आपल्याला, 1000 प्लेस वरचा जो आहे अंक तो आधी सुरुवातीला आपल्याला रीड करायचा आहे. ॲट द 1000 प्लेस द नंबर इज गिवन देअर 1 and 100 place 0, 10th place 0 is there and at the unit place 1 is also there. एकक स्थानच्या हजारच्या स्थानी काय आहे, 1 आहे. शतक आणि दशक स्थानी 00 आहे आणि एककच्या स्थानी काय आहे, पुन्हा 1 आहे. वाचन कसं आहे, 1001 असं याचं वाचन आहे. कारण शतक आणि दशक स्थानामध्ये काहीही कोणताही आपल्याला दुसरा अंक संख्या दिलेली नाही, म्हणून आपण डायरेक्ट 1000 डायरेक्ट युनिट प्लेसचा जो नंबर आहे एकक स्थानचा तो वाचन करायचा आहे.
1001 असं वाचन आहे. पुढे काय आहे 2002. याचं पण कसं आहे 2002. 2 at the 1000 place and 2 is also here at the unit place. 2002 असं याचं रीडिंग करायचं आहे. पुढचे जे नंबर्स आहेत तुम्ही स्वतः रीड करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो काय करायचा आहे, नंबर जे आहे ते वर्ड्स मध्ये पुन्हा राईट करायचे आहेत. 1235. राईट इन वर्ड्स. 1000च्या प्लेस वरती 1 आहे, सो आय रिटन हियर 1000. आता 100च्या प्लेस वरती काय आहे 2. 1200 and 35. THIRTY 35. अशा प्रकारचं वाचन आहे. तुम्ही काय करायचं पुढचे जे आहे ते अशा प्रकारे वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. आता जो 4th क्वेश्चन आहे बघा, इथे काय सांगितलं आहे, युजिंग इच डिजिट ओनली 1. हे जे अंक दिले आहेत बघा, ते अंक एकदाच त्याचा यूज करायचा आहे, एकदाच वापर करायचा आहे आणि 4 अंकी संख्या आपल्याला अशा तयार करायची. किती संख्या तयार करायच्या आहेत, अशा 5 करायच्या आहेत बघा. क्वेश्चन नंबर 4. Three, 2, 7, 6. एक जो संख्या आहे ती फक्त काय करायची आहे, एकदाच घ्यायची आहे. इच डिजिट यूज ओनली ॲट अ 1 टाइम. आता याच्यापासून आपल्याला 4 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. अशा प्रकारे आपण तयार करणार कोणतेही आपण सुरुवातीला अंक घेऊ शकतो, पण तो सुरुवातीचा जो अंक आहे तो एकदाच आला पाहिजे, पुन्हा पुन्हा येता कामा नये. म्हणजे सुरुवातीच्या प्लेसवरती बघा. फॉर एक्झाम्पल आता 3000 आपण आधी घेतला, 2 नंतर घेतला, त्याच्यानंतर 6 घेतला, त्याच्यानंतर 7 घेतला. कोणती संख्या तयार झाली 3267. हा ही एक संख्या तयार झाली. दुसरी कोणती आपण तयार करू शकतो, आपल्याला 5 तयार करायचे आहेत बघा. दुसरी आता जो 3 आपण इथे घेतला आहे तोपर्यंत आपण 3 इथे 1000 प्लेस वरती पुन्हा 3 घ्यायचा नाही बघा. आता 2 घेतला, 2367. हा कुठला आहे, दुसरी संख्या आपली तयार झाली 4 डिजिट नंबर. थर्ड वन इज 7623. हा एक होऊ शकतो 4 डिजिट नंबर. 4 अंकी संख्या अशा प्रकारे चालू शकते. आता पुन्हा आपण काय घेतला आहे 6 घेतला आहे. जो आपण सुरुवातीला 4च्या प्लेस वरती 4 डिजिट नंबरच्या प्लेस वरती जो आपण 1000च्या प्लेस वरती जी संख्या घेतली आहे ती पुन्हा त्याच प्लेस वरती परत रिपीट करायची नाही, दुसरी घ्यायची आहे. आता आपण सुरुवातीला 3 घेतले आहे, दुसऱ्या नंबरला इथे 2 घेतलेले आहे, तिसऱ्या नंबरला इथे 7 घेतलेले आहे, नंतर इथे 6 घेतलेले आहे बघा. 6327 असे होऊ शकतो. पुढे पहा अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, संख्या तयार करायच्या आहेत.
हे जे उरलेले आहेत ते तुम्ही स्वतः घरी करायचे आहेत. हा तुमचा आणि हा स्वाध्याय पेज नंबर 8 and 9. दिस इज फॉर युअर होमवर्क. रिमेनिंग एक्झाम्पल्स यू टू सॉल्व बाय युअर ओन. उरलेले जे आहेत स्टडी तो तुम्ही स्वतः करायचा आहे. पान नंबर 8 आणि 9 वरचा. दिस इज फॉर युअर होमवर्क. थँक्यू.